धडगाव नगर पंचायतीचा तुघलकी कारभार, मालमत्ता करात थेट 4 ते 6 पट मोठी वाढ। संतप्त मालमत्ता धारकांची लतेश सुभाष मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली कैफियत। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा आरोप। धडगाव नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी जागेवर न जाताच घरांचे मोजमाप केल्याचा नागरिकांचा खळबळजनक आरोप। रोजगारासाठी गाव ओस पडलेले असताना भरमसाठ करवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले। एकही स्वतःची शाळा नसताना धडगाव नगर पंचायतीकडून अव्वाच्या सव्वा शिक्षण कराची वसुली। मालमत्ता धारकांच्या संमतीशिवाय आणि स्वाक्षरीशिवाय कार्यालयातूनच परस्पर फॉर्म भरल्याचा धक्कादायक प्रकार। मोठ्या शहरांपेक्षाही जास्त कर लादल्याने धडगाव, वडफळ्या, रोशमाळ भागात संतापाची लाट। कर आकारणी केलेली आहे। नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून थेट अंतिम करवाढ जाहीर केल्याने लोकशाहीचा गळा आवळल्याचा आरोप। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार सर, धडगाव नगर पंचायतने कोणतीही मोजणी न करता सरसकट कर आकारणी केलेली आहे। त्याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन दिलेलं आहे। याबाबत आम्ही कोर्टातही जात आहे आणि संबंधित बाबीबद्दल मी CO यांना विचारणा केली की आपण कशी करवाढ केली आहे आणि त्यांच्याकडून काही माहिती मी पत्राद्वारे मागितलीही की मला हे कागद देण्यात यावे, पण त्यांची भूमिका लपवालपवीची भूमिका होती। आणि मुख्य अधिकारी आमच्याकडे असे आहेत की त्यांना यायला आता 1.5-2 वर्ष होऊन गेले, परंतु ते ऑफिसमध्ये आठवड्यातून फक्त 2 वेळेस येत असतात। आल्यानंतरही त्यांचा येण्याचा टाईम हा 1-1.5 वाजेचा आहे, जाण्याचा टाईम त्यांचा 4 वाजेपर्यंतचा आहे। त्यांनी फक्त काही ठेकेदारांना आणायचं, त्यांच्या गाडीत बसून यायचं आणि त्यांची काही पैशांची वसुली तेवढी करायची आणि निघून जायचं। धडगावच्या नागरिकांसंगती त्यांना कोणत्याही प्रकारचं काही त्यांना पडलेलं नाही आहे। त्याकरता गोरगरिबांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर मॅडमांकडे पत्र दिलं आहे। मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार चालू आहेत आणि त्याबाबत आम्ही कलेक्टर न्यायालयात जात आहे।